भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार, एका चुकीमुळे मातंग समाजाची अनेक कुटुंबे बेघर होणार का? करमाळा तालुक्यातील मौजे खांबेवाडी या ठिकाणी गण 88 मध्ये मातंग समाजाचे साधारणतः 25 ते 30 कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी राहत आहे. ही जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे. खरेदी खतामध्ये दिशा बरोबर दिलेल्या आहेत. गट नंबर 88 हा श्री ज्ञानदेव नारायण लांडगे यांच्या नावे आहे. हा गट नंबर चुकीच्या ठिकाणी नमूद केलेला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या चुकीमुळे मातंग समाजाचे कुटुंब हे बेघर होणार आहे. माननीय न्यायालयाच्या ही चूक लक्षात न आल्यामुळे सिव्हिल कोर्ट करमाळा, सेशन कोर्ट सोलापूर या ठिकाणी दलित समाजाच्या विरोधात निकाल गेलेला आहे. सध्या कोल्हापूर खंडपीठामध्ये केस सुरू असून जानेवारी महिन्यामध्ये कोर्टाची तारीख आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ चूक दुरुस्त करून न दिल्यास कोल्हापूर खंडपीठामध्ये देखील केस विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास मातंग समाजावर फार मोठा अन्याय होईल. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चुकीची नोंद झाल्यामुळे दलित कुटुंबावर अन्याय होण्याची व मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच सामाजिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत संबंधित कार्यालयात वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे दलित कुटुंबाच्या हक्कावर गदा येत असून भविष्यात वाद, अतिक्रमण किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व दलित कुटुंब हे भूमिहीन आहेत. तरी मौज खांबेवाडी येथे गट नंबर 88 च्या भूमी लेखाची तात्काळ पाहणी करावी. प्रत्यक्ष स्थितीप्रमाणे चुकीच्या ठिकाणी झालेली नोंद दुरुस्त करून योग्य ठिकाणी नोंद करण्यात यावी. सदर प्रकरणात विलंब न करता तातडीने निर्णय घेऊन दलित कुटुंबावर होणारा अन्याय थांबावा. आपण सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मंगळवार दिनांक 30/12/2025 रोजी दुपारी ठीक 12:30 वाजता भूमी अभिलेख कार्यालय करमाळा या ठिकाणी भव्य निदर्शने आंदोलन करण्यात येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.